एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम खरातच्या ओकस ऑफिसमध्ये दाखल. सलग तिसऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या टीमकडून पंचनामा सुरू. खरातचे सील केलेले ओकस कार्यालय पुन्हा उघडलं. पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा देताना आमची फसवणूक झाली. जमिनीचे मूळ मालक व माळी बंधूंचा आरोप. आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी. भोंदू अशोक खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी. एसआयटीचे पथक अशोक खरातला घेऊन कार्यालयात दाखल. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत चौकशी देखील होणार. भोंदू खरातचा आणखी प्रताप उघड. भोंदू खरातने एका व्यावसायिकाला लाखोंचा चुना लावल्याचं प्रकरण समोर. अहिल्यानगरच्या निवासामध्ये भोंदू खरात विरोधात तक्रार दाखल. तक्रारदाराची 20 ग्रॅम सोन्याची अंगठी स्वतःकडे ठेवून बनावट अंगठी दिल्याचा आरोप. खरात विरुद्ध लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर. खरात विरुद्ध फोनवरून 100 पेक्षा अधिक तक्रारी. फोनद्वारे तक्रारींमध्ये 70% महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती. लेखी तक्रार नोंदवावी यासाठी एसआयटी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू. भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करायचा. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर. खरातचे अनेक मोठे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती समोर. भोंदू अशोक खरातने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केल्याची सूत्रांची माहिती. सावकारी व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर चालवत असल्याची सूत्रांची माहिती. पैसे परत करण्यासाठी विलंब झाल्यास खरात दबाव टाकायचा. भोंदू खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात आता कारवाई. नाशिकसह वेगवेगळ्या ठिकाणी 74हून अधिक गुन्हे दाखल. व्हिडिओ व्हायरल न करण्याचे नाशिक पोलिसांचं आवाहन. ज्या प्रकरणात चाकणकरांचं नाव ते प्रकरण अत्यंत गंभीर. संजय राऊतांची प्रतिक्रिया. खरात पंचमहाभूतांपैकी एक असावा. सगळीकडे त्याचा वावर होता. तिथे जाणारे मंत्री कोण होते ते फडणवीसांनी जाहीर केलं पाहिजे. संजय राऊतांची मागणी. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र सज्ज. महाराष्ट्र पुढे जातोय. राऊत वाद वाढवतायत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांवर आरोप. खरात प्रकरणात सुनील तटकरे चाकणकरांना 6 आरोपी करा. चाकणकर तटकरे खरातच्या संपर्कात होते. कोकाटेंना मंत्रिपद मिळू नये म्हणून खरातने तटकरेंकडे आग्रह केला होता. विकास लवांडेंनी केला दावा. जयंत पाटील यांनाही 6 आरोपी करा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांची मागणी. रोहित पवारांच्या सांगण्यावरून विकास लवांडे तटकरेंवर आरोप करतायत. परांजपे यांची टीका. भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिले. अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता. मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पोलिसांनीच पीडितांचे व्हिडिओ व्हायरल केले असतील. ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य. पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. खरातबाबत मला आधी माहिती नव्हती. नंतर समजलं तो भोंदू बाबा आहे. मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. दत्तात्रय भरणेंची मागणी. खरात प्रकरणात चाकणकरांची चौकशी व्हावी. चाकणकरांविरोधात आरोपपत्र दाखल व्हावं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. खरासाठी काम करणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी. खराच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी व्हावी. सुषमा अंधारे यांची मागणी. बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात. मी जनतेला मदत करतो. कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. भोंदू बाबा अशोक खरातचा शस्त्र परवाना तात्काळ निलंबित. जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा प्रशासकीय निर्णय. गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर परवाना निलंबनाचे आदेश. खरातला सुया टोचून मारलं पाहिजे. 1 दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्यावी. चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच. भाजप नेते मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी खरातच्या संपर्कात असल्याचा अनिसचा आरोप. मतदान यंत्र सुरक्षित राहावं यासाठी जादूटोणा केला होता. नाशिकच्या अंबडमधील मतदान यंत्रासाठी जादूटोणा केल्याचा अनिसचा आरोप. भोंदू खरातला मारून मोकळं व्हावं. संभाजी भिडेंची प्रतिक्रिया. तर संभाजी भिडेंच्या मागणीला सुबोध सावजी यांचाही पाठिंबा. आपण दोघांनीही मिळून खरातला संपवू. माजी मंत्री सुबोध सावजी यांचं वक्तव्य. नाशिक जिल्हा बँक द्वारका परिसरातून सीबीएस परिसरात स्थलांतरित. भोंदू खरातच्या सांगण्यावरून लोकप्रतिनिधीने बँकेची जागा बदलली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा सांगोडे यांचा दावा. चौकशी संदर्भात पोलिसांना समितीने पत्र दिल्याची ही माहिती.
रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का. चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द. अशोक खराच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही. खराच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका. वैयक्तिक कारणापासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, अशी केली टीका. चाकणकरांचा 1 ओळीचा राजीनामा. कर्माचं फळ चुकत नाही, याच जन्मात भोगावं लागतं. अंजली दमानिया यांची टीका. ज्यांची प्रकरणं दाबली त्यांना हा राजीनामा समर्पित. दमानिया यांचं वक्तव्य. वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यला पुणे पोलिसांकडून अटक. मी महादेवाचा अवतार म्हणत महिलेवर केला होता अत्याचार. ऋषिकेश वैद्यला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता. काल पिंपरीमधून ऋषिकेश वैद्यला अटक. पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणी बैठक. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार. युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईत या बैठकीचं आयोजन. अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण. अजितदादांच्या आठवणी. सुप्रिया सुळे. रोहित पवारांचं ट्विट. दादा अजूनही आपल्या अवतीभोवती आहेत असंच वाटतं. सुप्रिया सुळे यांचं भावनिक ट्विट. अजितदादांच्या आठवणीत रुपाली ठोंबरे पाटील भाऊक. ज्या पक्षाचा वटवृक्ष म्हणून अजितदादा काम करत होते तिथल्या महिलांना देखील अजितदादांनी न्याय दिला. रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही. श्वेता महालेंवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. आमची कामं सरळ आहेत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा. गायकवाड यांची टीका. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी 2 नावं चर्चेत. अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणं नियमित करण्याचा सरकारचा निर्णय. राज्यातील गरजूंना घरं देण्यासाठी सरकारचा निर्णय. मुंबई आणि महानगर वगळून राज्यात सर्वत्र योजना लागू होणार. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार महसूल विभागाचा निर्णय. आयपीएलच्या 19व्या हंगामाचा थरार आजपासून रंगणार. आयपीएल तिकिटांच्या वाढीव दरावरून क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी. वानखेडे स्टेडियमवर उद्या होणाऱ्या सामन्यांचं तिकीट दर 25,000पर्यंत. 499 रुपयांचं तिकीट दर फक्त नावालाच आहेत का? क्रिकेट प्रेमींचा संतप्त सवाल. दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग. सकाळी 10:53 अग्निशमन दलाला विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलांनी तात्काळ वाहनं रवाना करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती. पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू. पुण्यातील शिवाजीनगर मैदानावरील ही दुर्दैवी घटना. पुरुषोत्तम बुरकुल असं या मृत युवकाचं नाव. नागपुरात मध्य रेल्वेच्या लोको पायलटची आत्महत्या. सुधाकर चुनाकर यांच्या रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू होते, तर घटनेची चौकशी केली जाणार, रेल्वेकडून स्पष्ट. नालासोपाऱ्यामध्ये सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार. नालासोपाऱ्यातील गुजरात सीएनजी पंप पुरवठा विभागाकडून सील. सीएनजीसाठी रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये घेतले. पेल्हार पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. लातूर शहराचा गॅसचा तुटवडा कायम. प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या वितरकांना सूचना. बुकिंग करूनही 10 ते 12 दिवस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांची गॅस वितरण एजन्सी बाहेर गर्दी. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग. मर्यादित पुरवठ्यामुळे प्रत्येकाला सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी. पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या दीपनगर परिसरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ. दुचाकींच्या पेट्रोल नळ्या कापून अज्ञात चोरट्यांचा इंधनावर डल्ला. दुचाकींमधून पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबईच्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी. लोकांची गर्दी वाढल्याने गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. धुळे जिल्ह्यात गॅस सिलेंडरची टंचाई काही प्रमाणात निर्माण झाल्याचं समोर. गॅस टंचाईमुळे चुलीच्या विक्रीत वाढ झाल्याने चुलीच्या किमतीही वाढल्या. इगतपुरी ते नाशिकचा टॅक्सी प्रवास महागला. टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता इगतपुरी ते नाशिकसाठी प्रति सीट 100 रुपये मोजावे लागणार. याआधी 80 रुपये प्रति सीट भाडं होतं. रत्नागिरीत रेशन दुकानांवर रेशन मिळणार. रत्नागिरीत 84,000 लिटर रॉकेलचा कोटा मंजूर. प्रति रेशन कार्ड 3 लिटर रॉकेल मिळणार. रॉकेलच्या वितरणासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य मानण्याचे आदेश. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापतीपदावरून शिवसेनेत वाद. शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. कानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद पाटलांच्या राजीनामा देण्याचा इशारा. सभापतीपदापासून डावलल्यामुळे नाराजी.
लातूर जिल्हा परिषदेच्या सभापतींची 30 मार्चला निवड करण्यात येणार. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर सर्वांचे लक्ष समितीच्या निवडीकडे. जिल्हा परिषदेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता. पुण्यातील भोर नगर परिषदेतील नूतन कार्यकारिणीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न. पर्यटनाच्या दृष्टीने भोर शहराचा विकास साधणार. उपनगराध्यक्ष जयश्री शिंदे यांच्यासह भाजप नगरसेवकांचा निर्धार. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात भाजपला मोठा धक्का. शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत जाहीर प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश सोहळा. साक्री तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान. पोटनिवडणुकीसाठी 7 ते 13 एप्रिल दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार. 15 एप्रिल रोजी अर्जाची छाननी तर 17 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी 30 मार्चला निवडणूक. भाजपच्या वतीने 5 जणांनी अर्ज भरले. राष्ट्रवादीच्या वतीने 1 तर एमआयएमच्या पक्षाच्या वतीने 1 अर्ज दाखल. धाराशिवमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. या प्रकरणात पोलिसांनी अवमानकारक कृत्य केल्याचा आरोप. पोलिसांवर कारवाई करा. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी. केंद्राकडून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. केंद्राच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची सूट तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णतः रद्द. चव्हाण यांची माहिती. देशातील परिस्थितीवर संसदेत चर्चा होणं गरजेचं होतं. केंद्रानं विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं नाही. ट्रम्प यांनी सांगितलेलं काम मोदींनी पूर्ण केलं. राऊतांची प्रतिक्रिया.